तर ह्याला सुइसाइड डिसीज का म्हणलंय, याचं कारण हे आहे की ही जी तीव्रता असते त्या पेशंटला असं वाटतं नको आहे आयुष्य, कारण रोज आपण बाहेर जातो, हे काही आपली वेदना पाठ सोडत नाही. सुरुवातीला त्याच्यासाठी काही औषधं दिली जातात, पण ही औषधं म्हणजे काय, तर ही औषधं मेंदू आणि नसांना बधीर करणारी औषधं आहेत. ही औषधं मूळ आजार बरा करतात का, तर नाही. ही औषधं मूळ आजार बरा करत नाहीत. म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्या कदाचित लक्षात असेल की असं म्हणलं जायचं म्हणजे 200 वर्षापूर्वी की अरे उसको बीमारी हो गई है तो कुछ दवा दारू करो, बरोबर आहे ना. तर त्यातला जो दारू होता ना, तो दारू काय करायची की मेंदूला बधीर करायची. म्हणजे त्या माणसाला दुखलं तर कळूच नये, तो बेशुद्ध पडावा, 8 तास 9 तास ॲटलिस्ट ते तरी त्याचे बरे जातील, दुखणार नाही. लक्षात आलं ना. तर ही जी औषधं आहेत ही सुद्धा मेंदूला आणि नसांना बधीर करतात. वेदना ज्या कारणामुळे होते ते कारण ही औषधं दूर करत नाहीत, आणि ही गोष्ट सगळ्या पेशंटना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, बरोबर ना. कारण असं आहे की पेशंटला जर त्या आजाराबद्दल माहिती नसेल तर अनेक प्रकारचे चुकीचे सल्ले पेशंट्सना दिले जातात. जेव्हा हे पेशंट औषधं घेत असतात तेव्हा त्यांना हे माहीतच नसतं की हा आजार ऑपरेशननी बरा होऊ शकतो.